अमरावतीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणात लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आयोजित अमरावती भूषण पुरस्कार 2026 हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 नामवंत व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांनी भूषवलेत. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अशोक सिंह चौहान, सुदर्शन जैन आणि सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, महाराष्ट्र गीत आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष श्वेत कुमार यांनी सांगितले की गेल्या 35 वर्षांपासून संस्था समाज उत्थानासाठी कार्यरत असून समाजातील सुप्त प्रतिभेला व्यासपीठ देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. यावेळी सुदर्शन जैन यांनी अमरावतीला लाभलेल्या संत महंतांच्या वारशाचा उल्लेख करत समाजासाठी काम करण्याचा प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आशीर्वादामुळे आमच्या सर्वांच्या जीवनाला योग्य अशी दिशा लाभली. अशा सर्व राष्ट्रसंतांना आणि राष्ट्रपुरुषांना श्रद्धांजली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जाजोदियाजी, आपल्यामध्ये उपस्थित पोलीस विभागाचं प्रतिनिधित्व करणारे श्री चव्हाण साहेब, सिटी चॅनलचे चंदूभाऊ सोजतिया चव्हाण साहेब आणि लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवक, आपल्या समोर उपस्थित असलेले ज्यांनी खूप काही समाजाकरता आपली वेळ, आपलं कार्य करण्याकरता दिलेली आहे, अशा सर्वांचं खूप अभिनंदन करतो. आणि आपल्या या कार्यक्रमाद्वारे जे एक चांगलं समाजाकरता कार्य घडत आहे ते निरंतर अनेक पटीने पुढे घडत राहो अशी प्रभूकडे प्रार्थना करतो. उपस्थित लोकांमध्ये सुद्धा जी मंडळी काही ओळखीची दिसते आहे, वर्षभर आपण त्यांना सामाजिक काम करत असताना बघत असतो. राजभाऊ डांगे असतील, सलीमभाऊ मिरावाले असतील, आमच्या तिकडे पत्रकार क्षेत्रातले नयन मोंडे असतील, संजीवनीताई असतील, अशा अनेक लोक आहेत की जे खूप सामाजिक काम करतात. आणि भारतासारख्या देशामध्ये आपण असं म्हणतो की मॅन इज अ सोशल ॲनिमल, तो सामाजिक प्राणी आहे, समाजात राहतो. आणि जेव्हा आपण समाजात राहतो तर सर्वांची स्थिती जी असेल, मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, ती सारखी राहत नाही. अशा वेळेस जर एक संधी चालून आली असेल तर आपण त्याला सहकार्य करावं, मदत करावी. काही असे प्रसंग येतात. आता आपल्या देशामध्ये या विषयावर बोलण्याकरता खूप आहे, कारण आमचं पूर्ण जवळपास आयुष्य सामाजिक क्षेत्रात जात आहे. त्याच्यामुळे वेळेची एक मर्यादा आहे. पण एक 2-3 गोष्टी की बघा, आपलं महाराष्ट्र जे यवतमाळ जिल्हा आहे, आशिया खंडामध्ये सर्वात जास्त कापूस पिकवणारा प्रदेश म्हणून महाराष्ट्र आणि त्यामध्ये यवतमाळला ओळखलं जात होता आशिया खंडामध्ये. पण जेव्हा शेतकऱ्यांच्या सुसाईड झाल्या तेव्हा लक्षात आलं की सर्वात जास्त आत्महत्यासुद्धा आपल्या या यवतमाळ भागामध्ये झालेल्या आहे. आणि जे काय शासकीय डेटा मिळाला त्याच्यामध्ये 2 नंबरला अमरावती होतो. असे जेव्हा कार्य होतात तेव्हा समाजाची जबाबदारी नसते का? निश्चित जबाबदारी असतं. एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली असेल तर त्यांच्या कुटुंबाकरता आपल्याला काही करता येतं का? मग एखादी समाज संस्था असेल, आता जसं मी भारतीय संघटनेला आहे, आम्ही विचार केला की पूर्ण महाराष्ट्रातून ज्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल त्यांच्या मुलांना आणि मुलींना आपण शिकू. आणि जेव्हा सर्व प्रयत्न झाले तर जवळपास 500+ मुलं मुली निघाले आणि आम्ही त्यांना पुण्याला पाठवलं शिकायला. आता आपल्या भागामध्ये आदिवासी एरिया आहे, आपला मेळघाट, खूप काही बोलता येईल त्याच्यावर. मेळघाटच्या याच्यावर कोरकू समाजाची मुलं आहे. संधी मिळायला पाहिजे. शिक्षणाची संधी म्हणतात की सेवेचे खूप माध्यम आहेत. डॉक्टर चंदू सोजतिया यांनी पुरस्कार हा शेवट नसून नव्या कार्याची सुरुवात असल्याचे मत व्यक्त केलेत. यहाँ पर उपस्थित मान्यवर जो शहर के सम्मानित व्यक्ति है, सम्मानित व्यक्ति द्वारा सम्मानित अतिथियों का यहाँ पर स्वागत किया जाएगा. स्वागत समारोह, अभिनंदन समारोह, यह निश्चित रूप से आपके ऊपर जिम्मेदारी बढ़ाता है. जो काम आपने किया है, साल भर तक लाइफ डेवलपमेंट की टीम
वो ढूंढते रहती है, हर क्षेत्र से, जितने भी क्षेत्र में काम करते हो क्षेत्र से घूमते रहती है, ढूंढते रहती है, और उसमें से कुछ हम नमूने कहे, नगीने कहे, जो भी कहे, वह चुनकर लाते हैं। तो यहाँ आपके ऊपर और ज़्यादा जिम्मेदारी डाली जा रही है, क्योंकि अभी तक आपने काम किया, निश्चित रूप से खामोशी में था, अब उसका शोर हो रहा है, और उस शोर को आपको लगातार बरकरार रखना है। उसके लिए आपको यह अवार्ड दिया जा रहा है। अवार्ड दिया जा रहा है यानी आज जितना काम आप कर रहे हैं उससे आप डबल काम करने की शुरुआत कर दीजिए। मंच पर उपस्थित सभी सम्माननीय लप्पी भैया, अमोल भैया, सुदर्शन भैया, चौहान साहेब, अध्यक्ष महोदय, हमारे यहाँ के क्राइम पीआई जिन्होंने पूरे शहर में धमाल मचा दी है, ऐसे चौहान साहब, सुपर स्पेशलिस्ट के डॉक्टर साहब, और इस कार्यक्रम का जो संचालन लगातार मैं 35 साल से ये लाइफ डेवलपमेंट सोसाइटी को देख रहा हूँ। मैं भी उतने सालों से जुड़ा हूँ और 6 साल से लगातार यहाँ पर यह अवार्ड का कार्यक्रम हो रहा है, और 6 साल में सारे गेस्ट बदलते गए, मैं हमेशा रहा। 6वां साल है मेरा भी है यहाँ पे देते हुए। तो जो आपको आज अवार्ड दिया जा रहा है, निश्चित रूप से इस लाइफ डेवलपमेंट सोसाइटी की ओर से यह बहुत मेहनत का काम है। समय बहुत कम, बोलना बहुत था, बहुत ज़्यादा मेरे अनुभव भी बोलना था, लेकिन समय कम है। यदि अवार्ड जल्दी हो गया, बाद में समय मिला तो मैं वापस आऊँगा। यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर अमोल नरोटे, पोलीस सेवेसाठी संदीप चव्हाण, पत्रकारितेत अनिल मुनोत आणि अमित तायडे, तसेच राजकारण क्षेत्रात ॲडव्होकेट प्रीती रेवणे यांचा सन्मान करण्यात आला। तसेच शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, क्रीडा, कृषी, योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गुलदेवकर यांनी केलेत, तर आभार प्रदर्शन नरेंद्र गुलदेवकर यांनी केलेत। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली आणि उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला। अमरावतीतील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर सन्मानित करत प्रेरणा देणारा हा सोहळा ठरला आहे। मैं यहाँ उपस्थित आप सभी इस तराशे में सभी हीरे और यहाँ सभी आमंत्रित उनके साथ पधारे हुए सभी का हृदय के अंतःकरण से आपको मैं इतना ही कहना चाहूँगा कि देखिए, हमारे ऊपर वाले के खाते में 2 खाते हैं। एक पुण्य का खाता है, एक थोड़ा सा हम कुछ गलत काम करते हैं तो जिसको हम कहेंगे पाप का खाता या फिर माइनस खाता। तो आप जो लोग अच्छा काम कर रहे हैं, तो आप जब भी कुछ काम करते हैं, कोई ज़रूरी नहीं आप किसी को लाखों करोड़ों का डोनेशन देना है, हज़ारों का डोनेशन। आप किसी के चेहरे पे मुस्कान लाते हैं, आप किसी का फ्री में चेकअप करते हैं, आप किसी के कंधे पर एक आत्मविश्वास का हाथ रखते हैं, आप किसी को अच्छी सलाह देते हैं। ये सब आपके ऐसे हज़ारों काम है कि जो बिना पैसे के भी आपके पुण्य के खाते में पुण्य जमा होते रहता है। और वो खाता ऐसा है कि वो पुण्य कभी कोई आपका वो खाते में से चुरा नहीं सकता है। कभी अनजाने में हम कभी गुस्सा हो जाते हैं, आप अपनी माँ को भी 2 अच्छे शब्द बोलते हैं अपने पिताजी से, वो भी एक पुण्य का काम है। तो आप सबसे जीवन में आशीर्वाद लेते रहिए, इसी तरह से आपके पुण्य के खाते को बढ़ाते रहिए और चेकअप करते रहिए खुद ही रोज कि आज मैंने क्या पुण्य कमाया, आज मुझसे क्या गलतियाँ हुई, क्या माइनस हुआ। ये आपका खाता हमेशा बढ़ता रहे, ऐसा आपके भाई होने के नाते मेरी आपसे विनंती है। और अंत में मैं सिर्फ 4 लाइन बोल के मेरे 2 मिनट के संभाषण को ख़त्म करूँगा कि मैं बोलूँगा, मेरे पीछे आप भी बोलेंगे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे। जिन माता पिता ने जन्म दिया उनका मंगल होए रे। जिन गुरुजनों ने ज्ञान दिया उनका मंगल होए रे। और अंत में इस धरती के सब दुखियारे, इस धरती के सब दुखियारे सबका मंगल होए रे। आप सबके प्रति पुनश्च आपने जो मान दिया, प्यार दिया, स्नेह दिया, उसके लिए आप सबके प्रति आभार व्यक्त करता हूँ। और जीवन में आप सबके जीवन में सुख, शांति, समृद्धि, स्वास्थ्य, भक्ति, शक्ति, ज्ञान सब कुछ बना रहे और आपके ऊपर एक ऊपर वाले का सुरक्षा का बड़ा कवच रहे, इसी शुभकामनाओं के साथ लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे जे पुरस्कार आयोजित केलेले आहेत त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी माझ्यासह आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत।
माझी नेमणूक 8 महिन्यापूर्वी या शहरात झाली होती. यापूर्वी मी परतवाडा तिवसा या शहरामध्ये ठाणेदार म्हणून काम केलं आहे. परंतु शहरात आल्यानंतर शहरातली वेगवेगळी आव्हानं आणि त्या आव्हानामध्ये आणि या सर्वात शहराशी जुळून घेता काम करता 8 महिन्यात मला तुम्ही लोकांनी या ठिकाणी एका अमरावती भूषण या एका फार पूर्वीपासून चालत आलेल्या अवॉर्डसाठी नेमणूक केलेली आहे. त्याबद्दल मी सर्व अमरावतीकरांचं खूप आभारी आहे. आणि कुठेतरी पोलीस विभागाला कन्सिडर करण्यात आलं आहे पहिल्यांदा, यासाठी मी खूप आभारी आहे. निश्चितच चंदूभाऊ म्हणल्यासारखं असा एखादा पुरस्कार मिळणं, माझ्यासह जे पुरस्कार प्राप्त करणारे व्यक्ती आहेत त्या सर्वांना माहीत आहे, त्यांना तो भास होत असेल की निश्चितच आपली जबाबदारी दुप्पट झालेली आहे, दुगणी हो गई आहे. तर आपल्याला या ठिकाणी याचप्रमाणे अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम करावं लागेल, जेणेकरून या समाजाचा आणि या LDS सारख्या सोसायटीचा, जे की आपल्याला क्लोज वॉच करत असतात, यांचा आपल्यावर विश्वास वाढत राहील अशी अपेक्षा करतो. आणि मी या ठिकाणी जे सर्व पुरस्कार प्राप्ती आहेत त्यांचं मी संपूर्ण अमरावती शहर पोलीस विभागातर्फे पण खूप त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मला या पुरस्कारासाठी प्राप्त समजलं आहे अशा आयोजकांचं, पुरस्कार प्राप्त या संस्थेचं, अध्यक्षाचं मनपूर्वक आभार मानतो. आणि मला माझ्या कामानिमित्त जावं असल्यामुळं मी मध्येच आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आणि ज्यांना त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून पुरस्कार मिळाला त्या सर्वांचे खूप अभिनंदन. पुरस्कार खरं तर तुम्हाला ऊर्जा देणारे असतात. तुमच्या पाठीवर ती शाबासकीची थाप असते. आणि जेव्हा मूल धडपडतं, पहिलं पाऊल टाकतो, तेव्हा आई म्हणते ना अजून एक पाऊल. आणि तो विश्वास जो येतो ना, तोच विश्वास आपल्या कामासाठी असे पुरस्कार देत असतात. मुंबईची मुलगी आणि आता अमरावतीची सून झाली. खरं तर सासर करणं, कौतुक मिळवणं बाईच्या जातीला थोडंसं अवघड असतं. पण जेव्हा अमरावतीतले मान्यवर व्यक्ती तुम्हाला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करतात, तेव्हा असं वाटतं खरंच आपण काहीतरी करू शकलोय. आणि हे त्यांच्याचमुळे करू शकतो जेव्हा आपल्या पाठीशी आपली माणसं खंबीरपणाने उभी असतात, ती विश्वास देणारी की तुम्ही करू शकता. कारण प्रत्येकाला करता येत असतं, प्रत्येकामध्ये काहीतरी छान गुण असतातच, पण त्या गुणांना उजाळा देणं, संधी देणं, मला असं वाटतं हे महत्त्वाचं असतं. आणि आज हे पुरस्कार स्वीकारताना अमरावती शहराकडनं सगळ्या पितृतुल्य एकही स्त्री नाही तिथे, पण ते स्त्रियांना पुरस्कार देत आहेत, त्याचा आनंद आहे. पुढच्या वेळेला मान्यवरांमध्ये एखादी आमची भगिनी असेल तर अजून आनंद होईल. तशा ताई कौतुकाची थाप सगळ्यांच्या पाठीवर टाकतात. एक जोडपं आहे जे दुसऱ्याचं कौतुक करतंय आणि ते कौतुक एकांतात नाही, ते इतरांपर्यंत पोहोचवते. आणि जसं माझ्या आधी पल्लवीताईंनी म्हटलं, सरांनी म्हटलं, तसंच पुरस्कार हे जबाबदारी वाढवणारे असतात. मिळाले म्हणून थांबायचं नसतं, तर आपला कामाचा वेग अधिक वाढवायचा असतो. तुमचं काम हे जेव्हा इम्पॅक्ट पाळणारं असतं, त्यातनं प्रेरणा घेऊन इतरांनी पुढे जाणं, हा खरा तर त्या पुरस्काराचा उद्देश असतो. तर मी सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. हा सन्मानाने दिलेला पुरस्कार प्रेमपूर्वक स्वीकारते. आणि जो विश्वास माझ्यावर तुम्ही दाखवलात, अमरावती सून म्हणून आले, वकिली व्यवसाय करते, लेखक आहे, पुस्तकांचं प्रकाशन करते, हा सगळा वेगळा विषय असतो. पण जेव्हा तुम्ही राजकारणात येता तेव्हा ते तुमच्या एकटीचं काम नसतं, ते तुमच्या कुटुंबाचं असतं आणि चंदू भैयांसारख्या तुमची पाठ थोपटणाऱ्या व्यक्तींचं असतं. निवडणुकीमध्ये उभी राहिले अगदी 15 दिवसापूर्वी आणि जे मला घराघरात पोचवलं ते चंदू भैयांनी. त्यामुळे खरं तर हा पुरस्कार इथे जो राजकारणासाठी दिला गेलाय त्याचं श्रेय हे त्यांना जातं. त्याच्यामुळे कसं असतं, किंग मेकर असे मागे असतात आणि आपणच आपले मिरवत असतो. पण आपण आपलं मिरवताना ज्या जमिनीवर उभा आहोत, ज्यांनी ती जागा दिली आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञ असणं मला असं वाटतं अधिक महत्त्वाचं असतं. तर सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. वाटलं की हे काम सोपं नाही आहे आणि त्यांनी अतिशय जिद्दीनं हे समाजभूषण निवडलेले आहेत. आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात आणि मी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावती यांचं खूप खूप अभिनंदन करतो, कारण हे काम सोपं नाही आहे. धन्यवाद सर. जास्त बोलत नाही कारण 9:15 वाजत आलेले आहेत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यापेक्षा जास्त मी या सोसायटीचं अभिनंदन करतो. धन्यवाद. केवल खुशी के लिए काम करते हैं, लेकिन जब पुरस्कार मिलता है तो निश्चित ही पुरस्कार हमें बहुत सुंदर कार्य करने की प्रेरणा देता है. हम यहाँ 50 है, अगर 50 लोग भी अगर ये ठान ले कि हम समाज के लिए एक अच्छा काम, एक अच्छा उदाहरण प्रस्तुत करें, तो यकीन मानिए हर साल 50 लोग अगर प्रस्तुत हो गए तो समाज के लिए हम कितना बेहतर काम कर सकते हैं. बस मैं आप सबसे यही दुआ करूँगा कि जिस उद्देश्य के साथ लाइफ डेवलपमेंट सोसाइटी ने ये आयोजन किया है, इतना बड़ा आयोजन, इतना बड़ा तामझाम हंसी नहीं है. मैं जानता हूँ, क्योंकि मैं हर वर्ष ये पूरा आयोजन करता हूँ. बहुत मुश्किल होता है इतना आयोजन करना और इतने सारे लोगों को मैनेज करना, इतने सारे लोगों को, क्योंकि राजी नाराजी सब बहुत होती है. लेकिन उसके बावजूद इतना बड़ा आयोजन जब किया है तो एक अच्छी मंशा के साथ किया है. और ये तभी सार्थक होगा जब हम लोग यहाँ पर बैठकर ये बात निश्चित कर लें कि कहीं ना कहीं आने वाले वर्षों में जिन्हें मिला है उनको बहुत बहुत बधाइयाँ, लेकिन आने वाले वर्षों में इस 50 लोगों में हमारा भी नाम होगा. बस अगर ये सोचकर हम काम करेंगे तो आने वाले शहर में ना हमें सफाई के लिए रोना पड़ेगा, ना हमें स्वास्थ्य के लिए रोना पड़ेगा, ना हमें किसी काम के लिए रोना पड़ेगा, क्योंकि यहाँ सब लोग यहाँ पर पुरस्कार प्राप्त करने वाले अपने अपने क्षेत्र में अगर एक काम भी अच्छा कर ले तो निश्चित ही बहुत बहुत शहर के लिए अच्छा होगा. मैं फिर से लाइफ डेवलपमेंट सोसाइटी के पूरे पदाधिकारी, मंच पर बैठे हुए सभी मान्यवर, क्योंकि अपने आप में एक नायाब लोग हैं जो समाज के लिए बहुत बेहतर कार्य करते हैं. मैं और सबसे विशेष ये तो पर्दे के सामने बैठे हुए लोग हैं जो पर्दे के पीछे काम कर रहे हैं, उन लोगों को भी बहुत सारी बधाइयाँ दूंगा, क्योंकि कहीं नाम नहीं है, कहीं चेहरा नहीं है, लेकिन फिर भी लोग जो काम कर रहे हैं तो निश्चित ही हमारे लिए एक प्रेरणादायी बात है. आइए हम सब लोग यहाँ पर एक बार जोरदार तालियों के साथ ये प्रण ले कि आने वाले वर्ष में कम से कम एक बेहतर कार्य करें और हमारे शहर का गौरव बढ़ा. थैंक यू वेरी मच. अमरावतीचे कलेक्टर साहेब तर मात्र VC त्यांची मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत आणि आपले ओला साहेब ते सुद्धा येऊ शकले नाहीत. त्यांची पण मीटिंग असल्यामुळे त्यांनी त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवला होता, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. विशेष धन्यवाद लप्पी शेठ म्हणजे लप्पी भैया आमचे जागृती यांचेसुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे चंदूभाऊ सुजित्या सिटी न्यूजचे संपादक यांचेसुद्धा मी आभार मानतो. जयंतजी, त्याच्यानंतर आमचे अमोलभाऊ चवणे आणि आमचे चव्हाण सर व जे काही रित्या ज्यांनी मला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, असं सर्वांचे मी आभार मानतो. असंच प्रेम आमच्या संस्थेवर आणि असंच राहू द्या. पुढेही आपण यापेक्षा चांगले कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. चंदूबाईंच्या सूचनेनुसार मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी या अमरावती भूषण पुरस्काराचा अंक निघेल. त्या अंकामध्ये ज्यांना जे काही पुरस्कार राहतील त्याच्यामध्ये सर्व पुस्तके नोंद होईल अशी घोषणा या ठिकाणी मी करतो आहे.